बॅक टू माय चॅनल. अँड सो आमची रूम पूर्ण रिकामी झाली आहे, फक्त स्वामींचं मंदिर इकडं राहिलेलं आहे बघा. आपलं पहिले ते कपाट असायचं आणि इकडं बेंच असायचा पूर्ण, बघू शकता. आणि इकडे आपला फ्रीज असायचा. सो दुसरी रूम दाखवते, बेसिन आपलं. तर बघा पूर्ण आपल्या इथं फ्रीज असायचे. मी फ्रीजचा एक पण ब्लॉग घेतला नाही आहे माझ्या मते. इथं आपला बेड असायचं एवढ्या जागेमध्ये पहिले, आणि इकडं फर्निचर असायचं बघू शकता. आणि आपलं किचन तर बघा पूर्ण रिकामं झालं आहे. तिथे मी वेगवेगळ्या डिशेस शिकली मम्मीकडून. मी खूप मिस करणार. मम्मी तुझे 2 शब्द. मला तर रडायला येते. मला तर कोणी काय विचारू नका, कारण मला घर बघितलं ना की रडायला येते. काही सांगून माझी पुढची लाईफ या घराबिना कशी जाणार, मला ह्याचं टेन्शन आलं. त्या घरात खूप मिस करणार आहे. सो इथे हे एकच फर्निचर, बाकी सगळा हॉल आमचा रिकामा आहे, जास्त सामान नाही आहे. आणि ही एक चेअर आहे बस. पण नाही का जसं नाही का कसं आहे ना, एखाद्या नाही का गरजवंताला घरातून बाहेर काढताना सुद्धा नाही का थोडंसं नाही का मालक लोकांनी नाही का 100 वेळा विचार करावा. कारण कसं माहिती का, आता नाही का आहे 10वी 12वीची परीक्षा सुरू आहे. माझी मुलगी पण आहे शाळेला जातात, 2 मुली आहेत. तर माझ्या 2 मुलींचं पण आज परीक्षा आहे. जरा तिने समजून घेतलं असतं, 1-2 महिन्यात समजून घेतलं असतं मला समजून, आता ही वेळ आली असते का माझ्यावर. तुम्ही विचार करा, आज माझा चेहरा कसा दिसतो, माझा अवतार कसा दिसतो तुम्ही पहा. आज एवढं मला रडायला येते, रडून एवढं माझा जीवाला आहे. माझ्या मुलीसुद्धा 2 दिवस झोपल्या नाही का, 2 दिवस त्यांनी जेवण केलं नाही, पोटभर काहीच केलं नाही. असं त्या मालकीने थोडा तरी पाजर फुटायला पाहिजे ना. आज मी खरं सांगते, तुम्हाला पण सांगते, मी समर्थांना पण एक विनंती करते, खरंच तुम्ही असताना आज तुम्ही खरंच काहीतरी जादू करा. खरंच एक मनापासून तुम्हाला मी हात जोडून एक विनंती करते, हात जोडून की नाही का खरंच जर तुम्ही असताना तर नाही का त्या मालकीनीच्या डोक्यामध्ये काहीतरी थोडा तरी काहीतरी ती काळूबाईचं खरं असेल ना, खरंच तिचं जर ती जर भक्तांच्या हाकेला जर धावून येत असेल ना, तर आई शपथ ती नाही का खरंच काहीतरी नाही का तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्रकाश. बस माझी एवढी एकच इच्छा आहे. आणि नाही का खरंच परत एकदा 1-1.5 वर्षासाठी का होईना पद्माने घर मिळवते. माझी एवढी एकच इच्छा, माझी बाकी काही इच्छा नाही. हे 1-1.5 वर्ष जोपर्यंत मी एक पण केलं होतं की माझ्या मुलीची, मोठ्या मुलीची नाही का 10वी झाली ना, ही रूम आम्ही सोडून जाणार. माझ्या पुढच्या म्हणजे याच आता 9वीची परीक्षा झाली की माझ्या मुलीची वेकेशन सुरू होती, आणि त्याच्यानंतर लगेच 10वी सुरू होती. तेवढं झालं की मी लगेच रूम खाली. एवढी एकच अपेक्षा होती मला, बाकी काही नव्हतं. फक्त देवा तिला काहीतरी, तू जर खरा देव असेल ना